SIP मध्ये या दोन गोष्टींमुळे सगळ्यात जास्त नुकसान होऊ शकतं। एक म्हणजे आपण SIP सुरू करायलाच खूप वेळ लावतो। आज ना मला ऑफिसमधून वेळच नाही मिळाला, या वीकेंडला ना मी बाहेर आहे, मला जे ॲडवायझरने फंड सांगितले ना त्यावर थोडा रिसर्च करतो, ते रिटर्न देतील का, या सगळ्या प्रकारात आपण सगळ्यात जास्त वेळ वाया घालवतो। ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट करायला खूप वेळ लावतो। SIP आहे ना लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएशनचं प्रोडक्ट आहे, त्यामुळे जितका उशीर करू ना तितकं कंपाऊंडिंग उशिरा स्टार्ट होणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या 2-3 वर्षातच आपण SIP बंद करतो। बरीच कारणं असतात, EMI वाढलाय, खर्च वाढलेत, मार्केटच पडते, माझे फंड रिटर्नच देत नाहीयेत, 2-3 वर्षात रिटर्न मिळणारच नाहीये, 5 वर्ष पेशन्स ठेवायचे तरच पोर्टफोलिओ बनणार आहे। या मिस्टेक तुम्ही करत असाल ना तर तुम्हाला एका योग्य ॲडवायझरची गरज आहे। आणि त्यासाठी मी आहे ना, खाली दिलेल्या नंबरला आम्हाला व्हॉट्सअप करा किंवा DM ला आलेला फॉर्म भरा, आम्ही तुमच्याशी 1-to-1 तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करून देऊ आणि तुमच्या रिस्क ॲपेटाईट प्रमाणे तुम्हाला चांगले फंड देऊन फायनान्शियल प्लॅनिंग प्लॅन करूया। अशाच उपयुक्त कंटेंट आणि रीलसाठी स्वरा इन्व्हेस्टमेंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Instagram आणि Facebookला आम्हाला फॉलो करा। हॅव अबंडंट लाईफ। थँक्यू।